फोन स्विच ऑफ का केलंयस तू निशी? तू फक्त माझी चूक असल्यासारखं वागतेस. ठीक आहे, नाही देणार तुला त्रास. मी तसाही उद्या जातोय परत तुझ्यापासून लांब. कायमचं. नीरज, काय करतोयस? अजून झोपला नाही? झोपतच होतो. ते काही कोचच्या वेकेन्सीज तिकडे अप्लाय करतोय. अरे दुसरीकडे अप्लाय करायची काय गरज आहे? आपण मुंबईला जातोय ना, मग तिथे गेल्यावर तू स्वतःचं कोचिंग सेंटर सुरू कर. तुला नाही ना आपल्या घरच्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायचंय? नको देऊस. तू तुझ्या पॅशनवर लक्ष दे. तुझे वडील थकले आहेत, पण म्हणून काय झालं? त्यांच्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्यायला मी आहे ना. तुला हवं ते कर. आम्ही तुला कोणी जाडवणार नाही. बघू, मी तसला काही विचार केला नाही अजून. अरे मग कर ना. बरं, उद्या इथून जायचं तरी नक्की आहे ना? येस मॅम. जर कोणाला आपला त्रास होत असेल तर कशाला थांबायचं इथे? उद्या आपण इकडनं निघतोय हे कन्फर्म्ड आहे. त्यात काही चेंजेस होणार नाही. उमा, तुमच्याशी थोडा बोलूचा होता. खरं तर तुम्हाला कसा सांगू, कसा विचारू या संभ्रमात होता. म्हणजे आजपर्यंत तुमच्याशी प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्ट मी बोलतच आलोय. आणि तुम्ही तसा कधी विरोध केला नाहीये कुठल्याच गोष्टीला. पण यावेळी तुम्ही समजून घ्याल असं वाटतंय. तुम्ही असा कशा बोलतास? आजपर्यंत तुमचा एकही निर्णय चुकलेलो नाही आणि आताही चुकणार नाही याची खात्री हा मका. म्हणजे मी असं विचार करत होतोय की आपल्या आपल्या हिश्श्याची 5 एकर जमीन लालीच्या नावावर करावी असो विचार करत होतो. म्हणजे लाली असं नको वाटू की आपल्या नावावर कायच नाही. मी बंधूशी तसा बोललाय, त्या का पटलेला आहे. आता फक्त तुमचाच मत ऐकायचं होतं. भावा बहिणीचा नाता एका नाळेचा असता. लहानपणी भावंडा आपल्या घासातलो घास काढून देतात एकमेकांका. लहान भावंडाचो हक्कच असता तो. आज जर तुम्ही लालिताईंका जमीन देऊची म्हणतास तर मी विरोध कशाक करेन? आणि सगळ्यात महत्वाचा, लालिताई जशी तुमची बहीण आना तशी माझी सुद्धा बहीणच आहे. या घरची लेख हा. जा काही आपला त्या सगळ्यावर त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क. तुम्ही योग्यच करतास. खुशाल करा त्यांच्या नावावर जमीन. माझं काय एक म्हणणं नाही. माका वाटलेलंच याच तुमचं उत्तर असणार. उमा, गो उमा, अगो लवकर कर काय ता. होय होय जायचे. इलय इलय. एक चहा देऊन येते. अहो नाही, कशाक मी करते. येते.
चहा. अरे रघुनंदा तू सुद्धा आणलं हा माझी सुना खय. उमा असा आतमध्ये. या बघा या ताईला महाराणी. म्हणजे आता सगळी कामं उमावरच ना. बाकी कोणाकडून तर अपेक्षाच नाही म्हणा. पण तू तरी जाऊन मदत करते का. आणि काय गो इतकं वेळ कशाक लागलो तुका. खायचे अहो डुग्गूची परीक्षा सुरू आहे ना त्याचा अभ्यास घेत होते. झोपायला उशीर झाला. बापाशी शिकूक जमणार नाही पण बाजूक बसून अभ्यास तरी घ्यायचो ना त्याचा. ते आले की त्यांनाच विचारा ना. म्हणजे खय गेलो तो. माहित नाही सकाळीच गेलेत ते. काहीतरी काम आहे म्हणाले. रघुनाथा तू खय पाठवलंस काय. नाही मी काय काम सांगितलं ना. जा आता उभ्या काय राहिलो. उमाक मदत कर जा कामात. लय मजा आली तुका सांगते ना आता. हे मामाबाच्या इकडे कसा घेतो. मी इलय. हा मी इलय काम आठवला मला. शिनू मी काय म्हणते हा. वाईट वाईट चहा घेऊया काय. चाय घेऊया. आम्ही सकाळपासून तगडे तोड करून ना आज पाय भरून इले असं. हा हा नाही 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 दादा दोन चहा द्या आणि एकदम कडक बनव. एकदम तरतरी आली पाहिजे. पण शिनू हा आपण जी मेहनत केली आहे ना त्याचा आपल्याला फळ मिळालेला. तुझ्या त्या मित्राने खबर दिली म्हणून आपण आपल्या गोदाम जाळणाऱ्या त्या पोरापर्यंत पोहोचू शकलो आणि त्याका पोलिसाच्या ताब्यात देऊ शकलो. नाही मामा साखर कमी टाकली मा. बंधू मामा कसं आहे पोलिसांनी त्या गुंडांकडून सगळं वदवून घेण्यात वेळ फुकट नाही घालवला पाहिजे. हा आपण हाच नाही नाही निशीचा संशय खरा असेल आणि आपलं गोडाऊन जाळण्यामागे त्या मेघना सचदेवचा हात असेल तरी त्या यातून एकदम सहज सुटतील. का. का म्हणजे अरे आता तुला माहित नाही. नाही. तुला काहीच माहित नाही. अरे नाही. अरे ती मेघना सचदेव निघाली ना मुंबईला आपला बोजा बिस्तरा गुंडाळून आज. हा आणि एकदा का ती मुंबईला गेली की आपली केस एकदम घुसकी. नाही शिनू नाही. अरे बाबा ती येणार मुंबईतून परत येणार. अरे बाबा ती बाई खूप हुशारा. ती काय करणार माहिती आहे पोलिसांका गुंडाळून सगळे दोष तिच्यासाठी काम करणाऱ्या त्या शिरकेच्या अंगावर टाकून देणार आणि ती जाणार पळा ना. त्याची अवस्था कशी होणार आता आपल्या लालीताई सारखी. म्हणजे अरे कसा म्हणजे त्या मेघनाचा स्वभाव कसा. तिचा काम झाला मग की चहातला माशी सारखं उचलून बाजूला टाकून द्यायचा. अशी हा ती मेघना सचदेव. म्हणजे ती कसली अडकता ह्याच्यामध्ये शिरकेच अडकून. आणि सई मामा त्या गुंडांनी आपल्याला तिचं नाव कुठे सांगितलं. हा मेघनाबाई गाव सोडून जाता. माका कबूल केलेले बाकीचे पैसे पण तिने अजून दिलेले नाहीत आणि पोलीस माझ्यापर्यंत पोचले तर हे गणित सोडवलंस. हे एवढं मी सोडून दिलं. आणि हा भागाकार हो किती आलं उत्तर. 12. 12 कसं 7 यायला पाहिजे ना उत्तर. चुकलं का. हो मग ठीक आहे ना. ठीक नाहीये डुग्गू. हे गणित तुला येत नाही. हा प्रश्न तुला जमत नाही. हा सोडलास. हा भागाकार चुकवलास. कसे तुला चांगले मार्क मिळणार आहे डुग्गू. अगं निशिताई तू का चिडतेस. आता तू माझ्यावर ओरडलीस तरी मी माझी चुकलेली गणित सोडवू शकणार आहे का. नाही ना. मग मी जातो खेळायला. तू तरी ऐक माझं. फॉरेन दीदी सांग नाहीला. हो तू जा खेळ.
करतेस तू निशी? गौरी का चिडतेस? त्याचा उद्या इंग्रजीचा पेपर आहे, का त्याला पाठवलंस खेळायला तू? म्हणून चिडलीस? निशी, मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय. म्हणूनच मी इथे आले. माझं तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे. तुला परत त्याच विषयावर बोलायचंय? हो. काल बघितलंस ना काय झालं तू? ते सगळं नीरजच्या मॉममुळे झालं. आपण जर स्वतःला थांबवलं नाही ना तर हे असंच होत राहणार आहे. तसं नाही होणार. निशी, तुला नीरजला प्रूफ द्यायचा आहे ना? तू आत्ता त्याच्या घरी गेलीस तर साक्षीदार आणि प्रूफ दोन्ही मिळतील. त्याचा काय उपयोग आहे आता? निशी, तू खरी आहेस हे प्रूव्ह होईल. तुझ्या दादांवर केलेले आरोप खोटे ठरतील. हे सगळं समोर येईल निशी. अन्याय सहन करणं हा अन्याय करण्या इतकाच मोठा क्राईम आहे निशी. आणि अशाने चुकीचं वागणाऱ्या माणसांना अजून चुकीचं वागायला मोटिवेशन दिल्यासारखं होतं. निशी, आय थिंक हा बेस्ट चान्स आहे. प्लीज वेस्ट करू नकोस. बाकी युअर विश. आले. कोण आहात तुम्ही? अरे हॅलो, असे आत कसे घुसते तुम्ही? आहात कोण तुम्ही? शिर्के शिर्के मॅडम, मी शिर्के. शिर्के तू? हो हो, दिवसा ढवळ्या येऊचा म्हणजे खाऊचा काम नाही हा. त्या बंदूक कळाला ना तो कुऱ्हाडी धड वेगळा करीत माझा. अरे पण आता येण्याची गरज काय? काय गरज आहे? मागा सांगा, तुम्ही आज मुंबई जातास? हो. आता इथे राहण्याचं काही कारणच उरलं नाहीये. खोतांच्या मुलीचं आणि माझ्या मुलाचं लग्न मोडलंय. माझा मुलगा मला परत मिळाला. हो, तुम्ही सही सलामत जाशाल हो, पण माझा काय? हो, तुमच्या सांगण्यावरून ज्या गुंडांना हाताशी धरून तुमच्या पोराक पळवलंय, ते काय डांबून ठेवलंय. दादा खोतांच्या गोदामात आग लावली. ते गुंड आज पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि कुठल्याही क्षणी माझ्या हातात बेडे पडू शकतात मॅडम. त्याला मी काय करू? मी काय करू? ठीक आहे, माझे पैसे द्या उरलेले. मी नांदेडतून काही दिवस गायब होत आहे. पैसे? हो. खूप मोजलेत तुला पैसे. तुला तुझे गुंड सांभाळता नाही आले यात माझा काही दोष नाही. हो मॅडम, तुम्ही हैसून जरी गेलात ना तरी सुटणार नाही. आज त्याच्या वेगळ्या देशात जात नाही आज तुम्ही. ते पोलिस आहेत ना, ते मुंबईत येऊन सुद्धा तुमका पकडतील. आणि एक लक्षात ठेवा मॅडम, मी एकटा आज जाणार नाही. तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाईन. कशाच्या जोरावर? आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी तुला ही कामं सोपवली होती? मीच माझ्या पोटच्या मुलाला किडनॅप केलं होतं यावर पोलीस विश्वास ठेवतील? तुझं दादा खोतांची वाकड होतं. मी तर ह्या गावात परकी आहे. बरं, खोतांच्या मुलीला मी माझी सून करून घ्यायला तयार होते, मग मी त्यांच्या वाकड्यात आहे हे कसं सिद्ध करशील? या गावातल्या कुठल्याही भानगडीत माझं नाव येणार नाही याची खबरदारी घेतली आहे मी शिर्के. आणि म्हणूनच तर तुला हाताशी धरलं होतं. नाहीतर काय मी स्वतः गुंड उभे करू शकले नसते? काय ना शिर्के, मी करोडो रुपयांचा बिझनेस सांभाळते. तुझ्यासारख्याच्या धमकीला भिक्का घालेल. जा, खुशाल नाव सांग माझं. जिथे मी त्या निशीला खोटं ठरवलं, माझ्या मुलाच्या मनातून उतरवलं, तिथे तुझा हा आरोप झुळासारखा झटकायला मला काय अवघड नाहीये. मी पण बघते तुझ्यावर कोण विश्वास ठेवते ते. मी ठेवते शिर्के काकांवर विश्वास.
काय त्या विश्वासाचं लोणचं घालणार आहेस? का आलीस परत? तुमचं पितळ उघडं पाडायला. तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय मी. आता हे ऐकल्यावर सगळं गावच काय, पोलीस सुद्धा विश्वास ठेवतील आणि तुमचा मुलगा सुद्धा. काय म्हणता तुम्ही ते? हां, मार्क माय वर्ड्स. आजपर्यंत तुम्ही मला खोटं ठरवलं, पण आज तुमचं सत्य माझ्याकडे आहे. आई म्हणून नीरज सर तुमच्यावर विश्वास ठेवत होते, पण आता काय सांगाल तुम्ही त्यांना? हे सगळं खोटं आहे, कसं पटवून द्याल तुम्ही? सत्य कधी लपून राहत नाही मेघना सचदेव. गेट आउट. माझ्या घरातून चालते. चल. तुझ्या या रेकॉर्डिंगवर कोण विश्वास ठेवणार आहे? उलट मीच माझ्या मुलाला उद्या इथून घेऊन जाते. आणि म्हणून तू या शिर्केला हाताशी धरून मला ब्लॅकमेल करतेस? तुझा आणि या शिर्केचा हा डाव होता हे सहज सिद्ध करेन मी. ते सुद्धा ज्या शिर्केच्या बाजूने बोलायला आली आहेस ना, त्यालाच हाताशी धरून. तुला माहितीये हा शिर्के पैशासाठी काम करतो आणि मला हवं ते काम करून घेण्यासाठी मी वाटेल ती किंमत द्यायला तयार असते. माहितीये का? कारण मेघना सचदेवला हार पत्करणं मान्य नाही. म्हणजे तुम्ही जिंकण्यासाठी काहीही करू शकता, बरोबर? हो, काहीही करू शकते. कोणाचाही जीव घेऊ शकता? हो, कुणाचाही जीव घेऊ शकते. कोणाचंही गोडाऊन जाळू शकता? हो हो हो. अजून शंका आहे का? तुझ्या बापाचं गोडाऊन मीच गुंडांना पाठवून जाळलं होतं. विसरलीस? नाही, मी काहीच विसरले नाही. माझा, दादांचा, नीरज सरांचा, तुमच्या मुलाचा सुद्धा जीव पणाला लावला तुम्ही. पण तुम्हाला त्याचं काय? तुम्ही तो डाव जिंकला. हो, जिंकले. तुझ्या सरांना म्हणजे माझ्या मुलाला किडनॅप करून तुझ्या दादांना अडकवलं तेव्हा सुद्धा मीच जिंकले. तू माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं? तुझ्याशी असलेली सगळी नाती तोडून तो माझ्याकडे आला. याचा अर्थ कळतो? तुझं प्रेम हरलंय आणि मी जिंकले. माझ्या मुलाच्या आयुष्यातून तुला हकलून देण्यात मी सक्सेसफुल झाले. तू नीरजला घसा फोडून सांगत होतीस ना की हे सगळं कारस्थान माझं होतं, पण त्याने नाही ना ठेवला विश्वास. तसंच हे रेकॉर्डिंग सुद्धा त्याला ऐकवलंस ना तर तो माझ्यावर, त्याच्या मॉमवर विश्वास ठेवेल.